डोळ्यांनाही नायटा होऊ शकतोय. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. कसं ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. तुला डोळ्यांना खाजव येत होती. किती दिवसांपासून तू औषधं चालू केलेत? 8 दिवस. 8 दिवस झाले. आता खाजव येते का डोळ्यांना? नाही. बघू, डोळे बंद कर. मोबाईलकडे पहा. आता बिलकुल खाजव नाहीये ना? नाही. बर. आणि दादा तुला? पहिल्यांदा खाजू येत होती ना, आता नाही. आता नाही येते. चट्टा कुठं होता तुला हाताला? इथे आणि इथे. हातावर पांढरे पांढरे स्पॉट होते. हो. आता कमी झालेत का? हो, कमी झाले. खाजू बंद झाली. खाजव पूर्णपणे बंद झाली. हो. अच्छा. 8 दिवसापासून तू औषधं घेतोय ना रेग्युलर? हो. बरं. आता परत औषधं चालवली. हे औषधं घेणार आहे ना वेळेवर? हो. दोघं पण? हा. बरं ठीक. बघू दादा, कुठं होते तुला नाईटे? इथे 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 आणि इथे. बर, गेलं का आता तुझं पूर्ण? खाजव येते का तुला? नाही. बर, किती दिवसात गेलं? गेलं 10-15 दिवसातच गेलं ते. पूर्ण गेलं, आता काहीच नाहीये. आता काही- आणि दीदीचं? तिचं गेलं. आता कुठं आलं पण नाही ना दुसरीकडं? नाही. बर, सगळं गेलं ना? तर आताच आपण बघितलं की ही जी मुलगी होती हिच्या डोळ्यांच्या पापण्यांना नायटा झालेला होता. तिला पूर्णपणे खाज होते. डोळे उघडण्यासाठी तिला त्रास होत होता. तर हे का होतं? बऱ्याच वेळेस आपल्या डोक्यामध्ये खाज येत असते. त्या खाजेचं कारण हे बहुतेक वेळेस डॅन्ड्रफच असेल असं काही नाहीये. तर ती फंगल इन्फेक्शनची एक सुरुवात असू शकते. जर तुमच्याही केसांमध्ये खाज येत असेल तर आजच भेट द्या. स्वामी प्रसाद औषधी केंद्र, आश्वी बुद्रुक येथे.